उद्धव ठाकरेजींचा दौरा, यामध्ये महाविकास आघाडीची पण बैठक होणार आहे का? सीट शेअरिंगचा फॉर्म्युला पण महाविकास आघाडीतले प्रमुख सगळे नेते उद्धवजींना भेटतील, उद्धवजी त्यांना भेटतील. त्यात माननीय शरद पवार साहेबसुद्धा आहेत. म्हणजे जे प्रमुख नेते महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांशी त्यांची चर्चा आणि गाठीभेटी आहेत. म्हणजे त्यात काँग्रेसचे नेते आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत. हे 3 प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत. विधानसभा येऊ घातल्या आहेत, त्यावर पण चर्चा नक्कीच चर्चा होईल. उद्धवजींचं दिल्लीत येण्याचं प्रयोजन साधारण तेच आहे की पुढील विधानसभा आपल्याला एकत्रितपणे कशा जिंकता येतील आणि जागा वाटपामध्ये कोणतेही मतभेद नसावे, सर्व सुरळीत पार पडावं. त्यासाठी महाविकास आघाडीतलं जे हायकमांड आहे दिल्लीतलं प्रत्येक पक्षाचं, त्यांनी लक्ष ठेवावं. प्रारंभिक चर्चा झालेल्या आहे विधानसभेसंदर्भात. नक्कीच निर्णयाकडे येत आहे का दिल्लीमध्ये? आम्ही प्राथमिक चर्चा किंवा बैठका महाराष्ट्रात सुरू केलेल्या आहेत. त्याच्याविषयी काही मतभेद असण्याचं कारण नाही. 7 तारखेला एक बैठक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे उद्या मुंबईत, त्यात आमचे 2 प्रमुख नेते उपस्थित राहतील. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून अजून एकाही उमेदवाराची घोषणा नाही, पण मनसेनं 3 उमेदवारांची घोषणा केली आणि वरळीमधून संदीप देशपांडेची उमेदवार. असं आहे की पक्ष आहे त्यांचा पक्षानं उमेदवार उभे करावेत, कुठे काय करावे तर त्यांचा प्रश्न आहे ना. या देशात लोकशाही आहे आणि आम्ही ती मानतो. आता लोकसभेला त्यांचा पाठिंबा मोदी शहांना होता, महाराष्ट्रद्रोही. आता कोणाला आहे ते पाहावं लागेल. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते सर. आम्ही आशावादी आहोत. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आम्ही आजच्या दिवशी तरी आशावादी आहोत. आज पक्षप्रमुखांचं आमचं आगमन इथे होत आहे, कोर्टामध्ये सुनावणी आहे. विधानसभा जवळजवळ संपायच्या, म्हणजे जे सभागृह आहे अस्तित्वात ते 2 महिन्यांनी भंग होईल. त्याआधी तरी निर्णय लागावा एवढीच आमची अपेक्षा आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात शिंदेची शिवसेना खरी आहे, स्ट्राईक रेट त्यांचा वाढलेला आहे. असं आहे की आम्ही जर असं म्हणालो की रामदास आठवले यांचाच पक्ष, डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष खरा आहे, तर त्यांच्या मनाला किती यातना होतील. आम्हाला काही यातना होत नाही. अशा प्रकारची वक्तव्य येत असतात. पण आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हेच डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवायला हवा. जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असं आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल. त्यांना कायदा आणि लोकभावना याचा अभ्यास करावा लागेल. आणि रामदास आठवले यांचा पक्षसुद्धा तसा ताकदीचा आहे. अनेक पक्ष आहेत असे निर्माण होतात पावसाळ्यांच्या छत्राप्रमाणे. कोणीतरी त्याला पाणी घालतं तात्पुरत्या स्वरूपात आणि ते नष्ट होतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.